असं जर मस्त वाफाळतं गरमागरम वरण असेल तर भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत मस्त अप्रतिम लागतो। एखाद वाटी प्यायलाही काही हरकत नाही, मस्त पोट भरेल। साधी सोपी रेसिपी आहे। तर या पद्धतीने जर तुम्ही वरण करताल तर भाजीचीही गरज पडणार नाही। तर यासाठी इथे मी कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल टाकून घेतलेले आहे। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं यामध्ये छान फुलू द्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये टाकत आहे पाव चमचा इतकं हिंग आणि सोबतच 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक असं चिरून घेतलेले होतं ते टाकून घेतलेलं आहे। छान असं परतून घ्यायचं आहे, अगदी लालसर करायचं नाही, हलकंसं गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो। तर इथे मी साधारण एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक फोडी चिरून घेतलेला आहे, ते सुद्धा टाकून घेतलेला आहे। तर या ठिकाणी टोमॅटो 1 मिनिट परतून घेतल्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराची काकडी त्याचे वरची साल काढून त्याच्या 2 इंचाच्या फोडी करून घेतलेला आहे, ते टाकून घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर, पावडर मसाल्यांमध्ये 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर लाल मिरची पावडर इथे मी साधारण 2 चमचे इतकं टाकून घेतलेलं आहे। पाव चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे, अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याचे पूड टाकून घेतलेले आहे आणि 2 चमचे इतकं साखर टाकून घेतलेलं आहे। आता हे सगळे पावडर मसाले या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे, करपू द्यायचं नाही, लक्षात ठेवा। आता कांदा आणि टोमॅटो त्यासोबत काकडी यासोबत जर मसाले परतून घेताल तर वरणाला मस्त चव येते। सोबत या ठिकाणी 2 चमचे इतकं आलं लसूण खलबत्त्यात ओबडधोबड असं कुटून घेतलेलं टाकून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पेस्ट ऐवजी या पद्धतीने फ्रेश असं कुटलेलं वापरा, म्हणजे छान अशी वरणाला चव येते। आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। सगळे पावडर मसाले, मीठ आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, करपू द्यायचं नाही, करपलं तर वरणाची चव बिघडते। सोबतच इथे मी वरणावरचं पाणी साधारण ग्लासभर इतकं होतं ते टाकून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही साधं पाणी सुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता पाण्याला छान उकळी आली की यामध्ये शिजून घेतलेलं वरण टाकून घ्यायचं आहे। अर्धा कप इतकं तुरीची डाळ मी कुकरला शिजून घेतलेलं होतं, त्यामध्ये शिजल्यानंतर मीठ आणि हळद टाकून घेतलेलं होतं, त्यानुसारच मी इथे वरणामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी इथे मी जे वरण करत आहे साधारण 8 ते 10 माणसाला एक वेळेस पुरेल इतकं वरण तयार होतं। तर इथे मी साधारण 2 ग्लास इतकं पाणी परत कुकरच्या डब्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता वरणाला छान उकळी येऊ द्यायची आहे। तर या ठिकाणी इथे मी लास्टला टाकत आहे साधारण 1 चमचाभर इतकं सांबार मसाला, यामुळे आपलं वरण मस्त अप्रतिम लागतो आणि त्याचबरोबर चवीला नेहमीपेक्षा मस्त चवीचं होतो। सोबतच इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर यामध्ये टाकत आहे चमचाभर इतकं तूप। सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मध्यम गॅसवर साधारण 6 ते 7 मिनिटांसाठी छान असं हे उकळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर ही साधी सोपी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया। तोपर्यंत नमस्कार, बाय।